अरे तू काय एवढा रेस्टलेस होतोयस? मी म्हंटल होतं ना तुला त्या लोकांच्या तोंडी लागू नकोस म्हणून. करून घेतलास ना इन्सल्ट स्वतःचा. काय गरज होती ती सायकल घेऊन द्यायची त्या मॉन्स्टरला? वेस्ट ऑफ मनी. शनाया, वेस्ट ऑफ मनी काय यार? माझ्या मुलाला मी सायकल घेऊन दिली, त्याच्यात वेस्ट ऑफ मनी कसला आला? इज इट? तुझ्या बायकोने तर काय ऍक्सेप्ट केली नाही ती सायकल. आता काय शोपीस म्हणून ठेवायची ही सायकल? काही असू दे, मी तुला सांगतो ना, राधिका काही म्हणू दे, अथर्व 2 दिवसात तिच्याकडे हट्ट करून ही सायकल घेऊन जातो की नाही बघ. त्याच्या सगळ्या मित्रांकडे अशी सायकल आहे, त्याच्याकडेच नाहीये. प्लीज, डू रिअली थिंक सो? ती बाई इतकी इगोइस्टिक आहे, मला नाही वाटत ती काय तिच्या मुलाला पाठवणार आहे. सायकल वगैरे तर नो वे, प्लीजच. शनाया, मी काही राधिकाला कमी दाखवण्यासाठी नाही घेऊन दिली त्याला सायकल. मग मला नाही बघवलं गेलं. सोसायटीतल्या इतर मुलांकडे तो गयावया करत होता सायकलसाठी. लोक काय बोलत असतील? गुरुनाथ सुभेदार एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ पण स्वतःच्या मुलाला सायकल नाही घेऊन देत आहे, म्हणून घेऊन दिली त्याला. किती खुश झाला होता तो सायकल बघून. पण मला या राधिकाचं काही कळत नाही. आम्ही ना सकाळी बघ ना ती कशी माझा हक्क, हे हवंय ते हवंय, ते पोडगी का काहीतरी हवंय म्हणाली. आणि आता तू एक गिफ्ट घेऊन दिलं तर लगेच का तिचं इगो आणि सेल्फ एस्टीम जागा झालंय? म्हणून तर एवढं सगळं ऐकवलं ना मला तिने. काय बोलली काय एक्झॅक्टली ती? तेच ग, ते बापाचा हक्क, त्याची कर्तव्य. मग एवढंच वाटत असेल तर अथर्वला तुमच्याचकडे राहायला का नाही घेऊन जात वगैरे. मॉन्स्टर आणि इथे राहिला? गॅरी नाही, प्लीज प्लीज तू काही कर पण मॉन्स्टर इथे नाही आला पाहिजे प्लीज. तुला माहिती आहे ना मला लहान मुलांची अलर्जी, मला नाही आवडत लहान मुलं. प्लीज प्लीज. तर राधिकाने तुझा किती इगो हर्ट केला ना तरी मॉन्स्टरला इकडे घेऊन यायचं नाही प्लीज यार. तो खूप मस्तीखोर आणि खूप हट्टी मुलगा आहे तो. प्लीज ऐक ना माझं, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ नकोस ओके? म्हणजे तुला त्याला काही खेळणी घेऊन द्यायची असतील, फिरायला घेऊन द्यायचं असेल, रेस्टॉरंट मध्ये घेऊन द्यायचं असेल, काय हवं ते कर, शॉपिंगला घेऊन जा, सगळं कर, पण प्लीज त्याला घरात आणू नको प्लीज. नाही शनाया, करेक्ट आहे. तू तुला हवं तसं वाग. तिकडे ती राधिका तिचीच टिमकी वाजवते, मधल्यामध्ये माझं मात्र कम्प्लीट मॅन ऑफ द इयर टायटल जाते. का काय का तर त्या राधिकामुळे आय एम नॉट अ कम्प्लीट हजबंड, आणि आता नॉट इवन अ गुड फादर. काहून व? का झालं? लचकली काहून? काल नाही आई. आई, मला तर वाटून राहिलं का मी अन्याय करून राहिले अथर्ववर. त्याच्या बाबांपासून तोडून राहिले त्याला. खूप रागवलाय तो माझ्यावर. बोलतही नाहीये. जेवलाही नाही ना तू? नाही ना. आणि तो जेवला नाही म्हणून तूही जेवली नाही. हे असं कसं चालेल बल राधिका? आणि हे पाय राधिका, माझा ऐक जरा. हे तुझ्या डोक्यामध्ये काही खूळ बसलेला आहे ना की मी माझ्या मुलावरती अन्याय करते वगैरे, असं काही नाही बरं. हे पाय, या जगामध्ये लेकरावर सगळ्यात जास्त अधिकार तिच्या आईचा असते, कळलं? 9 महिने वाढवते ती त्याला पोटामध्ये, त्याचा भार उचलते. आपल्या आईची नाळ तिच्या पोटातच तिच्या लेकराशी जोडलेली असते, त्यामुळे तिचा अधिकार आपल्या लेकरावर सगळ्यात जास्त असते. आणि अथर्व तुझं लेकरू आहे, तुझं. हो आई, पण आता मला सांगा, तुमचाही यांच्यावरती अधिकार आहेच ना? पण यांचे कान धरू शकता का तुम्ही? हे तुमचं ऐकून नाही राहिले आणि माझा अथर्व माझा ऐकून नाही राहिले. हे पाय राधिका, हे सगळं बाजूला ठेव. आपल्याला अथर्वला सांभाळायचंय नाही का? हा, तो अजून लहान आहे. त्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे ना, आपली आई वाईट आहे, हे सगळं त्या मनातून काढून टाकायचंय. त्याला समजलं पाहिजे की आपली आई आपल्यासाठी का का करते, किती काळजी वाहते आपली. आई, पण कोण समजवणार? आणि समजावलं तरी त्याला समजणार आहे का ते? हे पाय राधिका, माझ्या मनामध्ये एक विचार आहे. पाय बरं, तुला पटते? पाठव त्याला काही दिवस गुरुनाथकडे. आई, हे काय बोलून राहिलात तुम्ही? अहो, यांच्या जेवणा खावण्याचं काही धड नाही. इष्टाने आता घरात काहीच करत नाही, हॉटेल मधनं मागवते. आणि नाहीच काही तर ही हॉटेलमध्ये जाते. रात्रभर पार्ट्या, धिंगाणा, दिवसभर टीव्ही बघत राहते.
कसं होणार आहे आपल्या अथर्वसाठी? राधिका बाई हे सगळं तुला वाटते, पण अथर्वला देखील जरा स्वतःच्या डोळ्यांनी पाहू दे बरं. पोरग लहान आहे पण डोक्यानी भारी आहे बरं. सगळं कळते त्याला, कळू दे ना त्याला. आपली आई कशी असते आणि ती शन्या कशी असते, आपण बाबांकडे गेल्यानंतर आपले काय हाल होणार आहेत, कळू दे जरा त्याला, कळू दे. अहो पण आई, या सगळ्यात अथर्वचे हाल नाही का? त्याला काही त्रास गीस झाला तर? त्रास बीस होत नाही, ऐक माझं तू. होईल 2-3 दिवस त्रास, येईन ना परत तो. राधिका, पोरग जर सरळ मार्गाने ऐकत नसल तर आपण वाकडा मार्ग अवलंबायचा आणि मग त्याला ताळ्यावर आणायचा. जो न्याय गुरुला तोच न्याय अथर्वला. आई, हे तुमचा तरी विचार कुठे करून राहिले? तुला असं वाटते राधिका, पण मी माझ्या गुरुला एकदम मस्त ओळखते. त्याला कळतंय मी त्याशी बोलत नाही, त्यावर चिडते, त्या घरी जात नाही, वाईट वाटते त्याला. सगळं कळते त्याला, पण वळत नाही. आपल्या अथर्वलाही कळते जरा, का वाईट आहे का चांगलं आहे. आई आता पान, हे दोघ जण घराच्या बाहेर असतात दिवसभर. कोण पाहणार आहे अथर्वकडे? त्याची शाळा राहते, ट्युशन राहते, त्याला खायला प्यायला हवं असतं. हे पाय राधिका, आपलं पोरग जर शिक्षा करून सुधारत असेल ना तर ठेव न मनावर दगड. आणि कुठे त्याला जंगलात सोडून राहिलो का आपण, तिथे सामोरच तर राहणार आहे. तुला नाहीये परवानगी त्याकडे जायची, मला कोण अडवणार आहे? मी तर जाऊन येऊन असेल ना. हा, ऐक माझं, त्याला उद्या सोडून ये गुरुनाथकडे जा. त्याला आता दूध देऊन येते. का करू? हा हो, मी काही नाही, तो अथर्व हट्ट करून राहिला हो. बाबांकडे सोड, बाबांकडे सोड, गुरुनाथकडे जायचंय त्याला. तेच तर म्हणून राहिले मी राधिकाला, जा म्हटलं जाऊन सोड. तिचा जीव तुटते ना, मन मानत नाही. तेच तर आहे ना. तुम्ही एक काम करता का, तुम्ही येता का उद्या सकाळी? तुम्ही सोडा ना अथर्वला गुरुनाथकडे, ते बरं होईल ना. चाल, या मग, वाट पाहते. हा, चल.